तर चिरबासवड वाशिरे संघ सज्ज होते, त्याचप्रमाणे आमचे या दोन्ही प्रमुख पंच सुद्धा मात्र ठिकाणी या मैदानाचा ताबा घेत असताना मात्र टाळ्यांच्या गजराने इथे मात्र ठिकाणी दोन्ही फलंदाज इथे मात्र ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येत असताना 3 षटकांची ही मॅच सुद्धा असेल. आजच्या दिवसामधून पाहिलं तर विकी स्पोर्ट कुकी संघाने टॉप 6 मध्ये मात्र ठिकाणी क्वालिफाय केलेला आहे आणि जो संघ या मॅच मध्ये जिंकेल तो संघ आजच्या दिवसातून मात्र टॉप 6 मध्ये प्रवेश करेल. पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये या बादशाही स्पोर्ट बादशाही आणि कबीर 11 खानिवली या दोन संघाने टॉप 6 मध्ये प्रवेश केला. कालच्या दिवसामधून पाहिलं तर तलवली संघाने टॉप 6 मध्ये प्रवेश केलाय आणि एक मॅच शिल्लक आहे कालच्या दिवसातील, ती म्हणजे या ओमसाई वाशिरे बी आणि अमर स्पोर्ट कासने बी असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. उद्या मित्रांनो या स्पर्धेमध्ये 40+ चे सामने असतील आणि या स्पर्धेचं अंतिम दिवस अर्थात शनिवारी या स्पर्धेमधील तुम्हाला अंतिम सामना पाहायला मिळणार आहे. अशी एकूण 5 दिवसांची स्पर्धा. ग्रामीण संघामध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 36 संघांना प्रवेश या स्पर्धेमध्ये देण्यात आलं आणि या स्पर्धेमध्ये पाहिलं तर भिवंडी परिसरातील, पडगाव परिसरातील, त्यानंतर टिटवाला, शहापूर या परिसरामधून मात्र ग्रामीण संघाने मात्र हजेरी लावली आणि खूप छान खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रस्थापित केला. सलामीची जोडी श्याम चौधरी आणि त्याच्या समवेत आहे फलंदाज विवेक पवार. गोलंदाजी करेल हिरामन शेलार. पहिला चेंडू ऑन साइडला AK-47 छेरान. DJ Akshay. थँक्यू डीजे. आज अंजुमन ट्रॉफी मध्ये पाहिलं तर धनेश 11 कुक्स आणि RD 444 या दोन संघामध्ये मॅच मात्र पाहायला मिळाली. धनेश 11 कुक्स संघाने नक्की त्या संघाला पराभूत केलं, परंतु त्या मॅचमध्ये श्याम चौधरीची नक्कीच उणीव त्या संघाला भासली. कारण श्याम या स्पर्धेमध्ये मात्र आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी आणि आपल्या प्रतिष्ठेसाठी मात्र खेळण्यासाठी इथे मात्र पोहोचला. परंतु या आजच्या दिवसभरामध्ये आपण जर ग्रामीण संघासाठी, आपल्या घरच्या संघासाठी आपण जर योगदान जर पाहिलं तर काय अफलातून कामगिरी करतोय. पहिला चेंडू इथे मात्र सामोरा गेला आणि पहिल्या चेंडूवर काय जबरदस्त प्रहार, मिडविकेटच्या बाहेर अगदी भरपूर दूरवर जाऊन चेंडू हा पडतोय आणि षटकाराने आगाज केलाय या आपल्या डावाला. हिरामन शेलार कमबॅक करेल का पाहूया. सुरुवात चांगली पाहायला मिळते टेमघर संघाची. इथे मात्र चेंडू हवेत आहे, परंतु टॉपिक लागल्यानंतर चेंडू नॉन स्टॉप सीमारेषा निघून जातोय. 6-4 आणि हा चौकार. थँक्यू डीजे. चांगली साथ तुमची आम्हाला लाभते, परंतु इथे कुठेतरी चांगली साथ लाभत नाही ती म्हणजे हिरामन शेलारची आपल्या संघाला. कारण 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा त्यांनी खर्च केल्या. इथे मात्र पहा कमबॅक डिलिव्हरी अगदी खोदून काढला जातोय हा फटका. चेंडू निघून जाईल वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, की चेंडू मात्र या ठिकाणी फील करतील, फेक करतील. तत्पुरती एक धाव इथे मात्र कंप्लीट केली. चांगला खेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कारण दुसऱ्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर सरवली संघाच्या अगेन्स्ट श्यामने मात्र हवी तशी कामगिरी केली नव्हती, परंतु त्याला माहिती, त्याला ठाऊक आहे की ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे आणि माझं खेळपट्टीवर टिकवून राहणं किती महत्वाचं आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आला, दुसऱ्या चेंडूवर चौकार आहे, त्यानंतर आता मात्र आपल्या पार्टनरला स्ट्राईक देतोय. अर्थात विवेक पवार खेळण्यासाठी आता मात्र या ठिकाणी सज्ज होतोय. तासुंक्या डबल फिगर्स मध्ये 1-1-11 11 धावा आणि हा चेंडू पाहिला तर खूपच छान आहे, परंतु गॅप शोधला विवेकने. मात्र 2 चेंडूचा पाठलाग करतायत. जोपर्यंत चेंडू फील करतील तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट पाहायला आपल्याला. दोन्ही संघ आपण जर पाहिले तर दोन्ही संघांकडे कंप्लीट साईड आहे, बॅटिंग, बॉलिंग आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण. आणि असं वाटतं की हा सामना सुद्धा मात्र एक जबरदस्त टफ अँड रफ होण्याची दाट शक्यता आहे. जेवढ्या धावा इथे मात्र टेमघर संघ जोडेल त्या धावांचा पाठलाग करण्याची हिंमत वाशिरा संघाकडे सुद्धा आहे. असे हे 2 10 संघ एकमेकांसमोर आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. पलटा चेंडू आहे, परंतु या ठिकाणी एज लागते. चेंडू मात्र निघून जाईल या ठिकाणी शॉर्ट बॅकवर्ड थर्डमॅनच्या दिशेने. डायरेक्ट हिट केलं असतं तर मात्र काहीतरी चित्र वेगळं झालं असतं, परंतु मनामध्ये भीती होती, जर मी फेक केली, जर डायरेक्ट हिट झाला नाही, अतिरिक्त धावा जर खर्च केल्या तर माझ्यावर मात्र दडपण येईल, माझ्यावर प्रेशर येईल आणि त्याच अनुषंगाने मात्र कुठल्या प्रकारे फेक केली नाहीये आणि एक धाव इथे मात्र विवेक पवारने कंप्लीट केली. दर्शक तुम्ही पाहू शकाल बिनगडी बाद 14. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही मार्गस्थ आहे, परंतु विकेट्स इथे मात्र या ठिकाणी गमावली नाहीये. ही एक जमेची बाजू.
इथे मात्र हाफ ट्रॅकर आणि चेंडूला पाठवला मिड विकेटच्या बाहेर. श्याम चौधरी इज ऑन फायर. या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा विकेट. षटकार. दमदार आणि मजबूत सुरुवात पाहतोय आपण. एखादा जर घर बांधत असेल तर मित्रांनो, जर आपलं जर पायाभरणी जर मजबूत असेल तर तुम्ही त्याच्यावर किती उंच इमारत बांधू शकता. दरम्यान आज ज्याने आपल्या आवाजातून मात्र सर्व प्रेक्षकांना मात्र मंत्रमुग्ध केलं, असं गोड आवाजाचे मालिक अर्थात व्हॉइस ऑफ पिंपलगर माझे सहकारी समालोचक आज आमच्यामध्ये उपस्थित झाले साहिल शेलके. हे उद्या मात्र काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये सहभाग होणार नाहीत आणि त्यामुळे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करूया. मी अमर भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते समालोचक साहिल शेलके यांना आपण सन्मानित करूया. खूपच छान समालोचन त्यांनी दिवसभरामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. उपधर्माची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. नक्कीच साहिल, तुम्हाला सुद्धा मात्र पुढील वाटचालीसाठी आणि पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्या षटकात खेळ समाप्त झालाय. 20 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात बिनगडी बाद आणि दुसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करेल जय शेलार. फुलटॉस चेंडू आहे, एज पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर शॉट फाईन लेगला मात्र किरण शेलारकडे थोडीशी चूक पाहायला मिळते या आणि एकच धाबेवर इथे मात्र समाधानी मानत असताना श्याम, कारण श्यामला माहिती आहे 18 चेंडूचा खेळ इथे मात्र जर करायचा असेल तर किमान 18 चेंडूमध्ये जर मी 10 चेंडू जर खेळलो तर मात्र या 10 चेंडूमध्ये मी किमान 5 ते 6 मोठे फटके खेळू शकतो. अशा प्रकारची ताकद, अशा प्रकारचा टॅलेंट आणि अशा प्रकारचा नॉलेज माझ्याकडे आहे आणि त्याचमुळे त्यांनी दुसरे धाब्याचा प्रयत्न केला नाहीये. जय शेलारसाठी विकेट हॅट्रिकला सन्माननीय मिस्टर प्रदीप हालके यासकडनं 5,000 रुपये कॅश प्राईज आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे पारितोषिक तुम्ही घेऊन जा, परंतु ते पारितोषिक आतापर्यंत ते मात्र कुठेतरी जय शेलार मात्र पटकवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यासाठी त्याला मात्र अव्वल दर्जाची गोलंदाजी मात्र करावी लागेल. पहिल्या चेंडूवर सिंगल आली. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 21, 21 धावा. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना सोनादेवी टेमघर संघ. चला खेळ सुरू करा, कारण वाशिर संघ तुम्हाला यानंतर बॅटिंग करायची आहे. इथे मात्र ऑनसरला पुन्हा त्या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न करतो. चेंडू मात्र जमिनीला गुदगुल्या करत निघून जातो या स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव इथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली आणि त्या धाबीने आता मात्र धाव फलक पुढे जात असताना डबल 2 आकडा पाहायला मिळतोय. दुसरा षटक सुरू आहे. 22 धावा धाव फलकावर. आज खूप एन्जॉय केलं सर्वांनीच मात्र, कारण मॅचेस खूप छान
शेवटचं षटक या पहिल्या डाबातील तुम्ही पाहता. आजच्या दिवसातील ही अंतिम मॅच टेमगर विरुद्ध वाशेरे, बिग बॅटल. इथे मात्र या ठिकाणी त्यानंतर वडोली संघ तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर आमने संघ सुद्धा इन ऍक्शन मध्ये आहे. भिनार सुद्धा संघ असेल. घोरसई संघ सुद्धा इन ऍक्शन मध्ये आहे. असे तुम्हाला 8 संघ 40+ चे पाहायला मिळतील. आणि त्यानंतर तुम्हाला सुपर स्टँडर्ड मध्ये मात्र या ठिकाणी क्वालिफायर राऊंड जे मॅचेस आहेत ते पाहायला मिळणार आहेत. खराब चेंडू समोर आहे श्याम चौधरी आणि त्या फलंदाजासमोर तुम्ही जर अशा प्रकारे लेन जर टाकली तर चेंडूची दिशा आणि दशा अशीच प्रकारची पाहायला मिळेल. अजून एक षटकार. मेरी मोहब्बत मशवरा दूंगा, मेरी मोहब्बत मशवरा दूंगा, तू मुझे बुला देना, तू मुझे बुला देना, तू मुझे बुला देना, मैं तुझे बुला दूंगा. डीजे संख्येसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय जबरदस्त सिलेक्शन आणि काय जबरदस्त कलेक्शन आहे त्याच्याकडे. कौतुकास्पद कामगिरी या पूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 35. लॉस ऑफ 2 विकेट्स. वरपी चेंडू होता सरळपणे लॉप करतो. फटक्यामध्ये ताकद पूर्णपणे झोकली आणि मात्र चेंडू अतिशय वेगाने निघून जातो. मिसफील्ड जय शेलारच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि चेंडू मात्र फरार होतोय वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी चौकार. धाबांचा अगदी पाऊस इथे मात्र पाहायला मिळतोय. 39 धाबा पाहायला मिळाल्या. कसण्याचे खजिनदार आणि एक 40+ चे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू शरदजी हलके यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये गडी इथे मात्र गमावला तो म्हणजे या टेमगर संघाने. 40 धावा धाफलकावर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज अक्षय येतोय. इथे मात्र चेंडूवर फिंगर रोल केला. चेंज ऑफ पेस. चेंडू हवेत. जय शेलार चेंडू खाली आणि पुन्हा एकदा घडते चूक. एक धाव कंप्लीट केली. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्ट्राईक हवी आहे श्यामला. परंतु त्या ठिकाणी पहा अनराम फेकी पाहायला मिळाली परंतु चेंडूवर निशाणा साधला नाहीये. निशाणा मात्र माहितीने साधला नाहीये आणि मात्र 2 धावा इथे मात्र बहाल केल्या. चुकी पाहायला मिळते कारण क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाहीये. तुम्ही हा झेल टिपला असता. श्याम चौधरी बाद झाला असता. 2 धावा तुम्ही नक्कीच वाचू शकले असते. नवीन फलंदाज येऊ शकला असता खेळपट्टीवर. त्यानंतर भरपूर काही घडू शकलं असतं परंतु आता स्ट्रायकिंग एंडला श्याम आहे आणि या चेंडूवर जर एखादा मोठा फटका जर आला अरे तो फटका नक्कीच या मॅच मध्ये कदाचित टर्निंग पॉइंट सुद्धा होऊ शकेल. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. ती म्हणजे 42 आकड्यावर. मी सर्वांचा आभार व्यक्त करतोय. खास करून अमोलजी दलवे असतील, अमरगडा मंडळ कासनी असेल कारण या स्पर्धेमध्ये मला संधी मात्र त्यांनी निर्माण करून दिली आणि नक्कीच माझा हा शेवटचा स्पेल या स्पर्धेच्या माध्यमातून असणार आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. उज्ज्वल इथे मात्र ठिकाणी चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. दडपण आहे पहा. प्रेशर. जो प्रेशरला जुगाडेल तो संघ एखाद्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करू शकतोय आणि इथे मात्र हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल उज्ज्वलला. धावसंख्या 43 आणि इथे मात्र आलाय षटकार. मी अगोदरच म्हटलं होतं की तुम्ही झेल ड्रॉप केला. 2 धावा बहाल केल्या आणि स्ट्राईक मिळाली ती म्हणजे श्यामला आणि हा षटकार कदाचित या सामन्यातील चित्र किंवा या सामन्याचं कायापलट करून जाईल आणि इथे मात्र पहिल्या डाबाचा खेळ समाप्त होत असताना धाबा पाहायला मिळाला सोनादेवी टेमगर संघाच्या बाजूने 49 आणि हा सामना जिंकायचा असेल तर चेरोबा स्पोर्ट वाशिरे संघाला चमकावं लागेल. खास करून मायटीला या ठिकाणी चांगली बॅटिंग करावी लागेल आणि या धावा तुम्हाला जोडायच्या आहेत. 18 चेंडू आणि 50 धावा.
थँक्यू सो मच. जाऊया आपण दुसऱ्या डावामध्ये आणि दुसऱ्या डावामध्ये तुम्ही नक्कीच ऐकणार आहात याच गावचे सुपुत्र अर्थात आमचे परम मित्र सचिन गोंधली यांचा एक धडाकेबाद आवाज तुम्ही ऐकूया. मी थांबतोय पण तुम्ही कुठे जाऊ नका. सामन्याचा आनंद घेत राहा, स्पर्धा पाहत राहा आणि ऐकत राहा सचिन गोंधली यांचा मधुर आवाज. बडा प्यार करस काय मी नाही ठकवा दिलं. हा पूर्ण दिवसभर गाणं वाजवतो. मला वाटतं कोणीतरी यांना ब्लॉक केलंय आणि धन्यवाद. ब्रेकिंग मध्ये घे ना, ब्रेकिंग मध्ये घे ना. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. सोनादेवी टेमगर प्लीज आणि चेरोबा वाशेरे आपले फलंदाज पाठवायचे आहेत. तत्पूर्वी आपण द व्हॉइस ऑफ पीटीसी सन्माननीय योगेश पाटील, एक हुकसे गावचा बुलंद आवाज आहे, पडगाव विभागातील एक बुलंद आवाज आहे. त्यांनी अप्रतिम समालोचन जे पूर्ण विभागामध्ये करत असतात तर त्यांना आपण सन्मानित करत आहोत. मी विनंती करेल सन्माननीय भगवानजी भोईर साहेब आपल्या शुभ हस्ते योगी पाटील यांना सन्मानित करायचं आहे. एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, सुंदर आवाज, आपल्या बोलीभाषेने समालोचन करणारे समालोचक आहेत योगी पाटील. खूपच सुंदर. माईची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन अमर क्रीडा मंडळ कासने आयोजित भव्य स्वर्गीय महादेव दलवी, भाऊसाहेब दलवी स्मृती चषकास आपण आलात, वेल दिलात. निश्चितच आम्ही आपले ऋणी आहोत. असंच प्रेम योगी पाटील आम्हा सर्वांवर राहू दे, या कासने ट्रॉफीवर राहू देत. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता सन्माननीय भगवानजी भोईर साहेब आणि सन्माननीय योगी पाटील साहेब यांना सन्मानित करण्याचा धन्यवाद योगी पाटील. धन्यवाद. तरी कासने गावचे प्रसिद्ध आचारी आमचे जांबारी सन्माननीय बाळाराम महाराज भोईर यांचं शुभ आगमन होते. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. तसेच सन्माननीय भगत काका, हरिभक्त पारेंश्री वालकूजी भगत यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. इथे मात्र हा चेंडू हिरामन शेलार बाद होत आहेत. पहिला हादरा चेरोबा स्पोर्ट वाशेरे संघाला. 0 या धावसंख्येवर हिरामन शेलार बाद होत आहेत. मुझे पहचानो. चांगले षटक आहेत. मी ज्याप्रमाणे कृष्णा किसन मात्रे आहेत. मागील सामन्यामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, 2 गडी बाद केले होते. त्यांच्यावर अटॅक करायचा प्रयत्न केला होता, घणाघात करण्याचा प्रयत्न केला होता हिरामन शेलार याने आणि पहिल्या चेंडूवर आपली विकेट गमावून तंबूच्या आश्रयाला परत आहेत.
किसन मात्रे. इथे मात्र हा चेंडू ऑड शॉट. चेंडू जातोय एक टप्प्याच्या सायने 4 धावांसाठी चौकार. स्वतःचा आणि संघाचा धावांचा श्रीगणेश करतोय. षटकरांची हॅट्रिक पूर्ण करतायत तर सन्माननीय शिवसेना पदाधिकारी प्रदीपजी हलके यांच्याकडनं रोख 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि चौकारांची हॅट्रिक जर आपण पूर्ण करता तर रोख रक्कम 2,500 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय प्रदीपजी हलके साहेब यांच्या माध्यमातून खूपच सुंदर फलंदाजी आणि इथे मात्र हा चेंडू पंच इशारा करतात नो बॉल. मोका आणि चौका. 5 धावने धावसंख्या पुढे सरसवली आहे. धावसंख्या झाली ती 9. पहिले षटक मार्गस्थ आहे. अवांतर चेंडू होता. आता फ्रीड असेल यापुढे येणारा चेंडू. यशस्वी वाटचालीकडे घोडदौड उंच भरारी घेण्यासाठी पहिली पायरी यशस्वीपणे पास झालेले सीए परीक्षेचे जे आपले कॅन्डिडेट आहेत प्रणव भास्कर भुईर हे फर्स्ट एक्झाम मध्ये पास झालेले आहेत. खूप खूप शुभेच्छा. अमर क्रीडा मंडळ कासने. इथे मात्र फुल टॉस चेंडू. कुठल्याही प्रकारचा फायदा घेता आला नाही जयेश याला आणि एका धावेने समाधान मानावं लागतं. एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली. धावसंख्या झाली ती 10. गोलंदाज सज्ज होत आहेत. किसन मात्रे आहेत. महेंद्र मागे ऑन स्ट्राईक आणि इथे मात्र चेंडू कट करतायत. चॉप करतायत. चेंडू जातोय एका टप्प्याच्या साह्याने अनेक टप्प्यांच्या साह्याने चेंडू जातोय 4 धावे. थर्ड बॅन बॉन्ड्राईनच्या बाहेर. जिकडे आमचे छोटे स्वयंसेवक आहेत त्यांनी हा चेंडू पुन्हा मैदानामध्ये फेकून दिलाय. आणि मी म्हणेल खूप चांगली सुरुवात आता म्हणता येईल. 14 धावा धावफलकावर आणि इथे मात्र हा चेंडू जातोय एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली. 15 वर स्कोर पोहोचतोय. आणि ज्यांनी ज्या क्षेत्ररक्षकांनी चेंडू आणलेले आहे त्यांना प्रत्येक ऑफसाईडच्या क्षेत्ररक्षकासाठी 20 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. पुढील चेंडू. इथे मात्र प्रहार आणि प्रहार. काय षटकार खेचताय जयेश शेलार. जयेश शेलार ऑन फायर. काय फटकेबाजी करतायत. सातत्यपूर्ण दाखवतोय ऑलराऊंडरची भूमिका काय असते ती कशी पार पाडली जाते ते जयेश शेलार दाखवू देत आहेत. धावसंख्या 21 वर पोहोचते. यशस्वी वाटचालीकडे घोडदौड उंच भरारी घेण्यासाठी पहिली पारी यशस्वी पास होणारे प्रणव भास्कर भुईर पास फाउंडेशन कोर्स एक्झाम ऑफ सीए फर्स्ट एक्झाम आउट ऑफ 3 एक्झाम मधून 3 एक्झाम मधली जी पहिली पायरी आहे त्यांनी पास केलेली आहे. तर अमर क्रीडा मंडळ कासने आणि स्वर्गीय भाऊसाहेब महादेव दळवी या चषकाच्या निमित्ताने आपणास खूप खूप शुभेच्छा. अशीच कासण्याची प्रगती होत राहो. कासने गावचे जे
ग्रामस्थ आहेत, जे प्रतिनिधी आहेत, कासने गावकरी आहेत, त्यांनी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये उंच पदावर मोठ्या पदावर कार्य करू देत आणि गावाचं नाव उज्ज्वल करू देत. ह्याच शुभेच्छा प्रणव भास्कर भोईर यांना या सामन्यांच्या माध्यमातून मी इथे देतोय. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती चेरो बास्पोर्ट वाशिरे संघाची 50 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये जमा केले त्या 21 धावा. 12 चेंडू 29 धावा. महेंद्र मागे जोपर्यंत खेळपट्टीवर असतील ना मित्रांनो, तोपर्यंत हा सामना सोडलाय असं समजू नका. कारण महेंद्र मागे एक विस्फोटक फलंदाज तर आहेच, पण जे सामने फसतात तिथनं फसलेले सामने काढण्यामध्ये त्यांचा हात पूर्ण ठाणे जिल्हाभर कोणी पकडू शकत नाही. काय फलंदाजी करतायत, काय हेलिकॉप्टर फटके एक्झिक्यूट करतात. निखिल इथे मात्र हा चेंडू फ्लिक करतायत. जयेश शेलारला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होतोय. त्यांना माहिती आहे जयेश शेलार ची बॅट तलपलेली आहे आणि चौकार षटकारांची आतिषबाजी त्याच्या बॅटमधनं जर होतीये तर आपण रिस्क न घेता शेवटच्या षटकापर्यंत आपण खेळपट्टीवर नांगी टाकून थांबणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मात्र आपण तिकडनं सामना एक हाती कसं फिरवता येईल ते पाहणं गरजेचं आहे. धावसंख्या 22. 7 चेंडूमध्ये 22 धावा जमा केलेल्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिलिंद येत आहेत. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन पूल गेलाय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एका धावेसाठी आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या झाली ती 23. खरं तर ही रणनीती कुठेतरी चुकीची आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्याप्रमाणे महेंद्र मागे आणि जयेश शेलार वारंवार सिंगल रन्स घेत आहेत, स्ट्राईक रोटेट करतायत, तर हाणामारी करणं गरजेचं आहे. आणि शेवटच्या षटकापर्यंत सामना कोणत्या स्थितीमध्ये जाईल हे एखादा भविष्यकारी सांगू शकणार नाही. मिलिंद सज्ज होत आहेत. इथं मात्र आखूड टप्प्याचा चेंडू. वॉट शॉट. चेंडू जातोय पॉइंट कव्हरला. पंच करतोय 6 धावांसाठी षटकार. काय फटका एक्झिक्यूट केलेत महेंद्र मागे. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे मित्रांनो या फटकेसाठी. खरंच आणि कोण इथनं गाडी घेऊन घरी जाईल आणि कोण इथनं 6 नंबरच्या ट्रॉफीवर नाव कोरेल हे या सामन्यामध्ये आपल्याला समजेलच. आता ज्याप्रमाणे डीजे ऑपरेटर सांगले मै निघला गड्डी लेके, आता चेरोबा संघ आधी गाडी घेऊन निघतो की सोनादेवी टेमगर संघ गाडी घेऊन आधी निघतो ते पाहणं उत्सुकतेचं राहील. महेंद्र मागे जोपर्यंत खेळपट्टीवर असेल धोक्याची घंटा शेवटपर्यंत वाजत राहील ती म्हणजे सोनादेवी टेमगर संघाच्या डोक्यावर. पंच खेळपट्टीपासून एक बॅटचा अंतर घ्यायचा आहे. तितकं खेळाडू मागे राहतील याची दक्षता घ्या, कारण कुठल्याही खेळाडूला बॅटने इजा होणार नाही. इथे मात्र हा चेंडू निर्धाव चेंडू. थोडस दडपण बघा. सिली मिडॉपचा जो क्षेत्ररक्षक आहे तो दडपणाचं कार्य करत असतो आणि निश्चितच दडपण देण्याचं कार्य झालं. सन्माननीय प्रदीपजी हलके साहेब शिवसेना मोंडूल गट विभाग प्रमुख यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तसेच सन्माननीय ग्रामपंचायत कासलेचे 2 नंबरचे वॉर्ड क्रमांक 2 चे कार्यसम्राट ग्रामपंचायत सदस्य निलेश हलके साहेब आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. इथे मात्र हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न होता. ना मिसफील होते आणि चेंडू जातो 4 धावांसाठी. काय चाललंय. श्याम चौधरी थोडेसे अग्रेसिव्ह झालेत कारण महत्वाच्या क्षणी चौकार. सन्माननीय प्रदीपजी हलके साहेब आणि सन्माननीय निलेशजी हलके साहेब आपल्यास विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 33. 1 गडेच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू. 7 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे अजूनही. 7 चेंडू 17 धावा. मोक्ष प्रवीण गगे हा सुद्धा सामन्याचा आनंद घेण्यासाठी इथे आलेला आहे. वेलकम मोक्ष. मिलिंद
आणि पंच इशारा करता अवांतर चेंडू अवांतर धाव उजव्या एटीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू होता. पण खरं तर महेंद्र मागे इतके हुशार क्रिकेटपटू आहेत. क्रिकेटमध्ये हुशारी दाखवायला लागते आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो खूप जास्त हुशारी दाखवायला लागते. कोणता चेंडू आपण मोठे फटके कन्वर्ट करू शकतो आणि कोणते चेंडू आपल्याला सोडायचे आहेत. आता उगाचच्या अवांतर चेंडूवर फटके मारून चेंडूही फुकट जातो आणि धावा सुद्धा येत नसतात. इथे मात्र हा फटका हो हो चेंडू जातोय आणि इथे मात्र झेल सुटते. 211 रुपये सुटतात. आयवा झेल साठी 211 होते. या 6 धावाने धावसंख्या पुढे सरसवली आहे. धावसंख्या झाली ती बाबा घुमायला तो बाहेर षटकार हे बबल्याच्या बॅट मधून वडा वाडे देखले 6 षटकार देखले तोच बबल्या देख तू कठीण बारी मारी तो यो मोहन नीट गड्या बॉलिंग करायला लागल ना यो ना ठेवी गडी तसा आहे ना. आणि निश्चित हा सुद्धा गडी तसा आहे. काय फटकेबाजी करतोय महेंद्र मागे. जयेश शेलार चौकारांची हॅट्रिक जर आपण पूर्ण करता तर सन्माननीय प्रदीपजी हलके साहेब यांच्याकडनं 2500 रुपयाचं 2500 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकारांची हॅट्रिकसाठी धावा नाही आहेत. नाही तर षटकारांच्या हॅट्रिकसाठी रोख रक्कम 5000 रुपये होते आपल्यासाठी. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. श्याम चौधरीला सर्व काही आता आपल्या खांद्यावर घ्यावं लागेल. पूर्ण जिम्मेदारी संघाची. चांगली गोलंदाजी करावी लागेल. गडीही बाद करावे लागतील आणि धावाही खर्च नाही करून जमणार. कारण धावा खर्च करण्यासाठी खिशामध्ये खूप कमी धावा राहिलेल्या आहेत. खूप 10 धावा 2 षटकांमध्ये 40 म्हणजे 20च्या सरासरी धावा जमा केलेल्या आहेत. जय शेलार इथे मात्र हा चेंडू अपील होते. माझा इशारा केला अवांतर चेंडू अवांतर धाव वाईट बॉल. चांगली पंचगिरी आतापर्यंत 3ऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर बरेच खेळाडू आपण पाहिले असेल पाकिस्तानचे खेळाडू खास करून वाईट पंचांनी न द्यावे म्हणून खूप जास्त अपील करत असतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. तसे अनेक खेळाडू आहेत जे वाईट कुठेतरी पंचांचं मन डायव्हर्ट करण्यासाठी कटची अपील करत असतात. त्याच्यामध्ये श्याम सुद्धा आहेत. सन्माननीय नानाशेठ गोंदली याचं शुभागमन झाले. वेलकम नानाशेठ गोंदली. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आहे प्लीज. इथे मात्र हा चेंडू फलंदाज बाद. खेळ भावना पाच चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत त्या 9. कोण जिंकेल कोणची बल्ले बल्ले होईल ते मात्र डीजे ऑपरेटर सातत्यपूर्ण सांगतायत. आता कोणची बल्ले बल्ले होईल ते पाहणं. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगतोय की काय. आणि आता इथे मात्र हृदयाचे ठोके वाढतायत प्रेक्षकांचे. काही प्रेक्षक तर तासांवर उभे राहिलेत हा सामना पाहण्यासाठी. सन्माननीय बाळाराम दलवी साहेब यांच्याकडे शुभेच्छा येत आहेत. या स्पर्धेसाठी ऑक्ट्रा इन्स्पेक्टर आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्य करत असतात आणि क्रिकेटचे निस्तीम चाहते 40+ क्रिकेटचे एक सदस्य आहेत. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आहेत. श्याम चौधरी गोलंदाजी मार्को सज्ज. मागील सामन्यामध्ये पाहिलं असेल श्याम चौधरीला 2 षटकार जय भोलेनाथ सरोली पाडा संघाच्या फलंदाजांनी पूर्ण केले होते. काय मोनिशाने फटकेबाजी केली होती. पण इथे मात्र 10 धावा डिफेन्स करायचे आहेत. 9 धावा शिल्लक आहेत. पंच बघतील आणि डिसिजन देतील. कृपया आपण सूचित करू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच बघून डिसिजन देतीलच. आपण सर्व मागे व्हायचंय. महेंद्र हिरामन माफ करा उज्ज्वल आणि 4 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावांची आवश्यकता. उज्ज्वल शेलार ऑन स्ट्राईक. इथे मात्र उज्ज्वल भविष्य उज्ज्वल आहे. काय फटका खेळले. सरळ चेंडू जातोय 6 धावांसाठी.
पाहिलं असेल ऍक्शन रिप्ले मध्ये तर प्रतीक आमच्या मराठी शाळेचे डॉन प्रतीक दलवी होते तिकडे, पण त्यांना काही झेल घेता आलं नाही. 211 रुपयाचं पारितोषिक होते. इथे मात्र धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 47. 3 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 3. आता बुद्धिचातुर्य वापरावी लागेल फलंदाजांना. आणि इथे मात्र 1 धाव पूर्ण होते. काय झालंय श्याम चौधरींना आणि काय झालंय महेंद्र मागेंना. मागील षटकामध्ये सुद्धा शेवटच्या 2 चेंडूवर जे मोठे फटके आले ना ते श्याम चौधरीचं झेल सोडलं जयेश शेलार यांनी, आणि महेंद्र मागेंनी त्यांचं धावाच सोडलं होतं. त्या जोरावर शेवटच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले होते. 12 धावा जमा केल्या होत्या श्याम चौधरीने. आणि इथे मात्र 2 बॉल 2 धावांची आवश्यकता. षटकार किती महागडा ठरलाय बघा. उज्ज्वल शेलार आले काय आणि तो फटका एक्झिक्यूट केला, चेंडू भिरकावून दिला. आणि इथे मात्र फुलटॉस चेंडू एकदा पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? हा ना आणि हा सामना विजयी झालाय चेरोबा स्पोर्ट वाशेरे. अभिनंदन चेरोबा स्पोर्ट वाशेरे. हार्ड लक सोनादेवी टेमगर. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच महेंद्र मागे. नो डाऊट काय फलंदाजी केली, धावा जमा केल्यात आपल्या या छोट्याशा पारीमध्ये. 24-23. तत्पूर्वी आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. आचार्य आमचे जामबारी रोज जेवण करते वेलोवेली, आणि प्लेअर ऑफ द डे ही सुद्धा ट्रॉफी आहे. तर दोन्ही संघांना विनंती असेल आमच्या व्यासपीठाच्या अगदी समोर यायचंय. दोन्ही संघांना विनंती आहे की आमच्या व्यासपीठाच्या अगदी समोर यायचंय. मी सन्माननीय बाळारामजी माऊली परमार्थक परमश्री बाळारामजी भोईर साहेब यांना विनंती करेल की आपण VIP बॉक्स मध्ये यायचंय. तो आला नाही ना, पहिले सत्कार घे. मी अमोलजी दळवी यांना विनंती करेल की आपण मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचंय. सन्माननीय बाळारामजी भोईर माऊली परमार्थक परमस्नेही आहेत, उत्कृष्ट आचार्य आहेत, आणि गावातील प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचं हातचं जेवण, शाकाहारी जेवण नेहमीच आम्हाला मिळत असतं. चविष्ट असं जेवण बनवणारे हे आमचे आचार्य. धन्यवाद. तर परमार्थक परमस्नेही वालकुजी भगत, आपल्यास विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठाच्या आमच्या VIP डाईज मध्ये यायचं आहे. दोन्ही संघाला पूर्ण संघांना विनंती आहे व्यासपीठासमोर समोर प्लेअर ऑफ द डे ट्रॉफी द्यायची आहे. तर सन्माननीय अमोलजी दळवी साहेब यांना विनंती असेल की परमार्थक परमस्नेही वाळकुजी भगत यांना मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन